नमस्कार मंडळी. आज वर्षाचा शेवटचा दिवस. मावळत्या सूर्याला नमस्कार करून, उगवत्या सूर्याला अभिवादन करून आपण सगळे प्रवेश करणार आहोत 2026 मध्ये. 2025 स्टुडिओसाठी अतिशय सुंदर आणि यशस्वी वर्ष ठरले. ईश्वराच्या योजना जणू ठरलेल्या असतात, आपण माणसं निमित्त मात्र. स्वतःचा स्वाभिमान जपत स्टुडिओने घेतलेला सगळ्यात कठीण आणि मोठा निर्णय स्टुडिओसाठी यशस्वी ठरला. सगळीकडून कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. तोच चेहरा आणि तेच शरद आर्ट्सचे जुने काम तारदेवचा राजामध्ये बघायला मिळाले. कांदिवलीचा श्री नयनरम्य होता, उपनगरचा राजा, अक्षरचा राजा, सुरतचा विश्वराज या मूर्त्या पाहून भान हरपून गेले. खरंच 2025 मध्ये स्टुडिओची जिद्द आणि भरारी पाहून मन समाधानी झाले. या वर्षाचे अभूतपूर्व यश साजरे करायला आम्ही सगळे आलो ताईच्या गावी. ताईने रायगडात जणू इटली साकारली होती असे वाटत होते. निसर्गरम्य वातावरणात सुरू झाली तयारी सेलिब्रेशनची. वूड फायर ओव्हन मध्ये सगळ्यांनी मिळून पिझ्झा बनवण्याचा बेत आखला. ताईच्या चेहऱ्यावरचे समाधान खूप काही सांगत होतं. तिच्या चेहऱ्यावरचा स्थिर, समाधानी आणि गंभीर भाव 8 वर्षाच्या अनुभवाची साक्ष देत होता. ताईच्या हाताचे जेवण म्हणजे स्वर्गसुख. सगळ्यांनी पिझ्झा बनवण्यासाठी लगबग सुरू केली. फार मज्जा वाटली. असा अनुभव कुठे मिळणार होता का कधी? पण ताईमुळे ते शक्य झाले. साक्षात इटलीमध्ये असल्याचा भास झाला. म्हणजे भन्नाट मज्जाच आली हे सगळं अनुभवून. नाही नाही म्हणत सगळ्यांच्या आग्रहाने ताईने डान्स देखील केला. ताईला असे आनंदी पाहून मन भरून आलं. तोच रुबाब, तोच थाट. वाघीण गुहेबाहेर आली जणू. भरपूर गप्पा मारल्या, मन भरून हसलो. सगळं छान सेलिब्रेट केलं. हिराला चमकायला देखील घाव सोसावे लागतात. ईश्वराच्या योजना माणसाला समजत नाहीत. भगवंत जे घडवतो ते अभूतपूर्व असतं. हे स्टुडिओचा प्रवास पाहून लक्षात आलं. आता सज्ज होतोय 2026 साठी. अनुभवायला तोच शरद आर्ट्सचा भास आणि स्टुडिओचा यशस्वी प्रवास. ताई 2025 में अपना एक डायलॉग फेमस हुआ था, ना भूतो ना भविष्य. तो 26 में क्या होने वाला है? एको अहम द्वितीयो नास्ति न भूतो न भविष्यति।